कुत्र्यासोबत दुश्मनी करत नाही. आमच्या मध्ये जर कोण आलं तर वाघालाही सुट नाही. चांगला बोले. कारण ते आमच्या धनगोतातले आहेत ना. आमच्यामध्ये कोणी आलं तर वाघाला पण सुट्टी नाही म्हणे. का बरं तो वाघ तुझ्याकडे 12 तासाने कामाला लावलाय का तू? आणि म्हणे आमच्यामध्ये कोणी आलं तर वाघाला पण सुट्टी नाही. आणि वाघ पहिला तुझ्या चड्डीतून हाग निघायला मुश्किल होईल आणि चालला तो वाघाला सुट्टी द्यायला. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर. तर पुन्हा एकदा गरिबाचं पोरगं आलंय मार्केट गाजवायला आणि चांगल्या क्रिएटर्सची मारायला. ही माझी रिअल आयडी आहे. पहिली माझी आयडी हॅक झाली आहे. ह्या आयडीला सर्वांनी फॉलो करा. चांगल्या बोले. तुझी आयडी हॅक झाली म्हणून तर भारताने पाकिस्तानवर बॉम्ब तर नाही टाकले ना? थांब, तुझ्या फेक आयडीला नाही तुझ्या ओरिजिनल आयडीलाच रिपोर्ट मारते मी. थांब, भात खाऊ. बाटली स्टिंगची बाटली चांगल्या पेया तर सोपी फाटली. चांगला बोले. स्टिंग पण वरून पिला याचा अर्थ दोघांमध्ये एक येते. क्या बोला तूने? ओरिजिनल गरीबाचं पोरग आहे भाई. गरीबाच्या पोराला सपोर्ट केलं तर ठीक आहे, पण स्टिंग पणाला सपोर्ट करणारे म्हणजे तर थोय तुमच्या जिंदगीवर. मैं थूकता हूँ तेरी सूरत पे. अरे माग विषय निघला की आपण समजायचं आपण पुढे चाललो. चांगल्या बोले. इंस्टाग्रामवर हाकता हाकता भाऊ आपल्याला ओरिजिनल मध्ये कसं आगायचं ते ज्ञान देतोय. अच्छा, हमको सिखा रिया है. मागून विषय निघला तर आपल्याला पुढे पुढे जावंच लागेल ना, नाहीतर नको त्या गोष्टींचा मागे ढीक जमा होईल. विरोध करा तेच जमेल तुम्हाला. कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची. चांगल्या बोले. अरे याची बरोबरी करायची आपली लायकी नाहीये. कारण बरोबरी करायची असेल तर याच्यावाने आपल्याला लोकांची सिंपत्ती घ्यावं लागेल गरीब होऊन. शिट्टीवर शिट्टी डबल शिट्टी चांगल्याला बघून पुरी मारतात म्हणजे. चांगल्या बोले. पुरी मारताय मिठी आणि पोरं काय मारताय? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. चेंगायला बघून पोरी मिठी मारता म्हणे. येतो तरी कुठून एवढा कॉन्फिडन्स? या गुरुकडून का? सूरज चव्हाण कडून. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्र चुरू चुरू बोलायचं. चांगल्या बोले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे काय धंदे लावले चेंगाया बोल्या त्या दिवशी तीच चेंगायाची पुंगळी करून आहे ना अशी घालायला पाहिजे डोक्यामध्ये. मला माहिती आहे तुमचे विचार किती चांगले आहेत असं, म्हणून म्हटले डोक्यामध्ये. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं, माझा स्वभाव साधा बोळा. चांगल्याचा स्वभाव साधा बोळा. माझ्या काळजात झाला इंस्टाग्रामवर प्रेमाचा गोतावळा. चांगल्या बोले. ओपन युअर माउस. हा हा हा. देवा, काय काय क्रिन्स कॉन्टेंट बघावं लागतोय. पण गरीब आहे म्हणून सपोर्ट करावं लागतोय. लगीन झालं तरी प्रेम तुझं दिसतंय. काय करू आणि जुनं ते सोन असतंय. चांगल्या बोले. थोबाड बंद केलं तरी दात तुझे दिसताय. काय करू राजा, माकड ते माकडच असतंय. चेंगा बोले. धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय. आता काय करू. चांगल्या बोले. आणखी आहे का ही रील्स? डायलॉग आहे का कोड आहे का वाक्यप्रचार आहे? काही समजत नाही राव मला. धरलं की चावलंय, सोडलं की पळतंय. जसं तळ त्यात नंदी बैल खेळ. असं वाटतंय माझ्या नावावर 10-15 लाख रुपये कर्ज काढावं आणि याला तरी द्यावं. कारण हा गरीब आहे, याला काही बोलता येत नाही. गरीबाला सपोर्ट करू. चला चबल बूट निकाल घे. आता हाच पोरगा पुढच्या वर्षी बिग बॉस मध्ये जाईल. बिग बॉसवाल्याने तर फॉर्म पण तयार केला असेल. प्रत्येक सीझन मध्ये एक तरी गरीब पोरगा घेऊ असं, म्हणजे त्याला लोक डोक्यावर धरतील. आणि बिग बॉस मध्ये गेला की केदार शिंदे आहेतच पिक्चर काढायला, आणि केदार शिंदेनी पिक्चर काढला की लोक आहेतच करायला. सूरज चव्हाणची बायोग्राफी काढायची होती, त्याच्या जागी दुसरा हिरो घेतला असता ना. 100% तो पिक्चर चालला असता, दुसरा हिरो राहिला असता. तर लोकांनी त्याला बिग बॉस मध्ये सपोर्ट केला, म्हणजे असं नाही की लोक त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतील. बिग बॉस मध्ये सर्वात जास्त त्याला गरज होती सपोर्टची. तो वागतही तसा होता बिग बॉस मध्ये, म्हणून त्याला लोकांनी खूप सपोर्ट केला. असं नाही की आता प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सपोर्ट करतील असं. तुम्हाला सगळ्यांनाही माहिती बिग बॉसची ट्रॉफी कोण डिझर्व करत होता असं. त्यामध्ये मुद्दा भटकतोय आपण. बाबा नको नेऊ तिला बुलेट गाडीवर. तू पडशील तर पडशील, तिलाही पाडशील. अजून पाडशील तर पाडशील, वरून म्हणशील आई ग पडलो. चेंगळ्या बोले तिला उचलायचं सोडून तू हेच म्हणत बसशील. बस घरात गुपचूप. अरे आता खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे. चांगल्या बोले. अजून किती मार्केट गाजवतोय रे.
आता काय मार्केट फाडतो की काय? हा चेंगळा व्हायरस आहे ना एवढा घाण पसरत चालला आहे ना. बाहेरच्या देशातले लोक बी याच्या नांदे लागली हो. एवढे पोरं सुद्धा चेंगळ्या बोले कू करायला लागले आता. अजून चेंगळ्या भावाला तर अजून मार्केट गाजवायचं आहे. अजून कितीक मार्केट गाजवतो काय माहिती. या आजारावर ना काहीतरी उपाय लवकरच आणायला पाहिजे, नाहीतर ना पूर्ण भारत आपलं त्या चेंगळ्याच्या मागे पागवलोय. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, इकडे तुम्ही पागल व्हायच्या आधी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, मग पागल व्हा तुम्ही. आता तुम्हाला असं वाटेल की हा एकच व्हायरस आहे, असं काही नाही बरं का. असे भरपूर व्हायरस आहेत इंस्टाग्रामवर. जिथून लोकांचे विचार बंद होतात ना तिथून माझे विचार चालू होतात. मांजर बोले मॅव. असे तर तुझे विचार कधी चालूच होत नसतील रे, कारण की लोकांचे विचार वाढतील पण कमी होणार नाहीत. तुला विचार करायला वेळच मिळत नसेल ना. तू नसतं इंस्टाग्रामवर येडे चाळे करतोय. मांजर बोले मॅव म्हणे. मांजर मॅव नाही मग भॉ म्हणेल का? बांगट भात खाऊ. कंट्रोल उदय. तुम्हाला बोलले ना इंस्टाग्रामवर भरपूर व्हायरस आहेत असं. हा एकच नाही, याच्यापेक्षा अजून आहेत भरपूर नमुने आहेत, एक नंबरचे नमुने. आयला इंस्टाग्राम उघडताच रस प्यायला ये म्हणलं माय, चेंगळा बोले कू, मांजर बोले म्याव, हे सगळेच माझ्या फील्डमध्ये येत आहेत. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. चालेल सगळेच माझ्या इंस्टाच्या फीडमध्ये आले की काय माहिती. रात्री तुम्हाला सांगू का, मी रात्री सुद्धा हेच ऐकू येतं झोपेमध्ये. चेंगळा बोले कू आणि रस प्यायला ये म्हणलं माय. काय करशाल माणसाचं. एखादं दिल ना रात्री कानपटात ठेवून, असं म्हणले मी तर. आणि या बाकीच्या नमुन्यांना ना आपण पुढच्या व्हिडिओसाठी उरवून ठेवू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप लोकांचे कमेंट्स होते की ताई रेग्युलर व्हिडिओ टाकत जा असं, पण काय ना माझी मुलगी लहान आहे अजून, त्यामुळे मला डेली व्हिडिओ टाकता येत नाही. पण तसं मी प्रयत्न करेल की डेली 2 दिवसाच्या आड 3 दिवसाच्या आड व्हिडिओ पोस्ट करेल, असं प्रयत्न करेल मी, होईल तर. तरी तुम्ही समजून घ्या थोडंफार. आणि बघा मला इथं कसा पिंपल्स झाला आहे, या पिंपल्सलाही दुर्लक्ष करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.